सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज या आपल्या भावडी गावातील 6वा दिवस, पहिलं सत्र आहे। शेवटच्या दिवसाचे 3 सत्र आपण आज घेतल्यानंतर उद्या सकाळी 9 वाजता आपण प्रायचित्त घेणार आहोत। त्यानंतर समाप्तीच्या अनुषंगाने आपण आपल्या प्रतिक्रिया, थोडंसं मार्गदर्शन आपण केल्यानंतर दुपारचं आपलं समाप्ती करून आपण हा कार्यक्रमाची सांगता करणार आहोत। कालच मी सांगितलं की अपेक्षा तुमच्याकडून काय आहे। 7 दिवस तुम्ही ऐकलं, तुमच्यात झालेला बदल, तुम्ही बदल करण्यासाठी केलेला निग्रह आणि त्यासाठी धर्माच्या अनुषंगाने टाकलेले एक पाऊल, हे महत्त्वाचं आहे। ही संधी आहे, या संधीचा फायदा जो उचलेल त्याला ती चाल तयार होत असते। आपल्या धर्मामध्ये अनेक मार्ग आहे, म्हणजे आपण त्यांना आश्रम समजतो। आणि हे मार्ग जे आश्रम आहे तिथं अनेक वेल एज्युकेटेड तपस्विनी आहे, सुशिक्षित असे मुलं आहे, त्यांचा अभ्यास झालेला आहे। जोपर्यंत ते मार्गात आहे तो अध्ययन अध्यापन त्यांचं चालू असतं, परंतु जेव्हा समाजात जातो त्यावेळेस ते अभ्यास अध्ययन समाजापुढं मांडण्याची जी हातोटी किंवा मांडणी आहे ती मात्र जमत नाही। याचं कारण काय? प्रॅक्टिस नाही। मी आश्रमांमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा MBA झालेले, ग्रॅज्युएट, डॉक्टर्स, इंजिनियर्स असे डॉक्टर लोकसुद्धा आज अनुसरलेले आहे, अभ्यास करताना अभ्यास झालेला आहे, म्हणून कधीही प्रसंग बोलण्याचा न आल्यामुळं त्यांना ती प्रॅक्टिस नसते, मनात भीती असते, न्यूनगंड असतो। आणि हे एक चिंतनातून निघालेला एक विषय आम्ही हेरला आणि 15 वर्षापूर्वी सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ आपण स्थापन केलं। याचा मुख्य उद्देश धर्मजागृती करणं। ती धर्मजागृती करत असताना परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, जे जसं आहे तसं समाजापुढे मांडणं। आणि हे मांडत असताना आजच्या धर्माची जी परिस्थिती आहे ती तत्त्वसिद्धांताला लागून आहे की नाही, प्रमाणाला लागून आहे की नाही, जे अयोग्य आहे त्याचं खंडन करणं, त्याला विरोध करणं, जे चांगलं आहे त्याला सपोर्ट करणं। आणि धर्मामध्ये नवीन युवक मंडळी आले पाहिजे। बघा, आज आपण 7 दिवसापासून इथं सत्संग घेतोय। गाव आणि गावाच्या आजूबाजूला कितीतरी उपदेशी गावं आहे। संख्या जर बघितली तर यातली 70% जी संख्या आहे ती गावातली नाही आहे। यूट्यूबचे सत्संग ऐकतात आणि बाहेरून लोक येतात। इथलं आयोजकांनी भरपूर प्रयत्न केला, घराघरात जाऊन कार्यक्रम आहे सांगितलं, परंतु येण्याची प्रवृत्ती नाही। आणि जे येतात ते सर्व वय झालेली व्यक्ती आहे का ज्यांची जबाबदारी संपलेली आहे। वय झालं, शरीर थकलं, बुद्धी थकली की बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं। समजून घेण्याला, समजून घेतल्यानंतर त्या कृतीवर जाण्याला। आपल्या धर्माची एक शोकांतिका आहे, इतर ठिकाणी युवक वर्ग खूप दिसतो। बघा, कुठेही अन्य सत्संगामध्ये जर तुम्ही गेले तर युवक युवती खूप दिसतात। आणि विशेष म्हणजे तिथं काही तत्त्वज्ञान सांगितल्या जात नाही। कर्मकांड, विधी, हे केल्याने ते केलं, ते केल्याने ते केलं, पण दृष्टपर ही ती प्रवृत्ती आहे ती जास्त समाजात असल्यामुळे ते दिसतं। आपला धर्म अत्यंत प्रगल्भ आहे, श्रेष्ठ आहे, जीवन जगण्याची एक सुंदर अशी परी आहे, कला आहे। आणि नवीन युवकांसाठी तर धर्म अत्यंत गरजेचा आहे, कारण त्याला करिअर, त्याची कौटुंबिक जबाबदारी, त्याच्या जीवनाचं हित, त्याचं भलं करण्याच्या उद्देशाने त्याची सुरुवात असते। आणि तीच सुरुवात त्याला जर धर्माच्या अनुषंगाने भेटली तर त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती होऊ शकते। जोची आव सर्विष्या तोची ब्रह्मविद्या। ज्यावेळेस त्याचं करिअर करण्याची वेळ असते, पैसे कमावण्याची वेळ असते, संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची वेळ असते, तीच वेळ परमेश्वराच्या ह्या तत्त्वज्ञान जाणण्याची पण वेळ असते। हे त्याला जर जाणीव करून दिलं तर त्याचं नियोजन त्यांनी जर केलं तर धर्मासाठी छोटासा दिलेला वेळ त्याच्या इतर गोष्टीसाठी खूप उपयोगी पडत असतो। आणि हा युवक वर्ग आपल्या धर्मामध्ये कसा येईल
या मंडळाच्या उद्दिष्टात एक उद्दिष्ट आहे आणि म्हणून माझ्याबरोबर आता बघा नाशिकवरून काही मंडळी आलेली आहे. हे सारे युवक आहे, हे सदन आहे. यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळत धर्म ते सांभाळतात. त्यांनी संकल्प सोडलेले आहे, अभ्यास करतात आणि वेळात वेळ काढून येतात. कोणी 7 दिवस आले माझ्याबरोबर, जे अनिल दादा आहे, शरद दादा आहे, ते 7 दिवसापासून आलेले. म्हणजे माझी सेवा. आणि या अगोदरही आपले जे दिलीप दादा काळे आहे ते 7-7, 8-8 दिवस जिथं कार्यक्रम असतात ते कंटिन्यू माझ्याबरोबर असतात. बाकीची जी मंडळी आहे ती परवा आलेली आहे, आज काही जाणार आहे. ज्यांना जसं जमेल तसं. कालची जी मंडळी आहे ती उद्या माझ्याबरोबर जाणार आहे. सांसारिक जीवनामध्ये आपण ही ॲडजस्टमेंट करत असतो. बघा घरामध्ये 4 लोक असेल आणि लग्न सराईमध्ये खूप लग्न असतात. मग आपण ठरवतो की तू ह्या 4 लग्नांना जा, मी ह्या 5 लग्नांना जातो. तू हे काम कर, मी ते काम करतो. आज मी करतो, उद्या तू कर. मी आता गावाला चाललो आहे तर तू घरी राहा. कोणीतरी घरी असलं पाहिजे असा उद्देश ठेवून आपण घरामध्ये नियोजन करतो. पण धर्मामधलं नियोजन आपलं मात्र तसं नसतं. आणि जो धर्माचं नियोजन करल, आपल्या जीवाच्या हिताच्या भल्याच्या अनुषंगाने विचार करल, तो मात्र परमेश्वरापर्यंत पोहोचल. आणि हे होतं फक्त ज्ञानातून आणि जाणीवेतून. बरं, आज सांसारिक आपण आहोत, जबाबदाऱ्या आहोत, त्यामुळं थोडंसं व्यस्तता असते आपल्या जीवनामध्ये, वेळ नसते, ही गोष्ट आपण समजू शकतो. परंतु अनेक मार्गांमध्ये, अनेक आश्रमांमध्ये कितीतरी युवक वर्ग आहेत, तपस्विनी आहे, जे वेल एज्युकेटेड आहात, परंतु त्यांना बोलण्याची सवय लावल्या जात नाही. धर्म कसा मांडावा याच्यासाठी प्रॅक्टिस दिल्या जात नाही. एक जे बाबा असतात ते बोलतात, यांनी ऐकायचं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की माझ्या संपर्कात कोणी युवक जर साधू आलेच, तपस्विनी आल्याच, तर मी विचारतो तुम्ही मार्गात किती वर्षापासून आहे. कोणी म्हणतं 9 वर्षापासून, कोणी म्हणतं 15 वर्षापासून, कोणी म्हणतं 5 वर्षापासून. शिक्षण किती झालं? ग्रॅज्युएट आहे, MBA आहे, त्याचप्रमाणे इंजिनियर आहे, डॉक्टर्स आहे. बरं, आध्यात्मिक जो अभ्यास आहे तो किती झाला आहे? बाबा आमचे स्थळं झालेले आहे, घोक चालू आहे, स्मृतीस्थळ आहे, 7 ग्रंथ आहे, भगवद्गीता पाठ आहे. मग ठीक आहे, लोकांसमोर मांडा. नाही, आमची प्रॅक्टिस नाही, आम्ही बोलू शकत नाही. आज कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये एक म्हण आहे कर्मराटीमध्ये, जो बोलतो ना त्याचं कुळीदही काय म्हणे? मातीसुद्धा, मातीसुद्धा विकल्या जाते, म्हणजे खपते. आमच्या इकडं म्हण आहे, करवंद जे आहे ना ते द्राक्षाच्या भावात विकले जातात. जो बोलत नाही त्याचे द्राक्षसुद्धा करवंदाच्या भावात विकले जातात. आणि आपण काय म्हणतो? अन्यकथनाचा दोष लागेल. एकीकडे आपण सांगायचं अन्यकथनाचा दोष लागेल, लोहे पाणी गिळलेले असावे, अधिकारी जीवाला सांगावं, अर्थता आहे त्याला सांगावं. आणि दुसरीकडे आपण दुःख व्यक्त करतो, खंत व्यक्त करतो. धर्माचा प्रचारच नाही हो, प्रसारच नाही. आपला धर्म इतका मोठा आहे, इतका श्रेष्ठ आहे, मग लोकांपर्यंत पोचत का नाही? म्हणजे आपण, देवाने एक सांगितलंय अत्यंत सुंदर, जीव विषय व्यवस्था करू जाणे म्हटले. विषय व्यवस्था करतो म्हटले. ही विषय व्यवस्था आपण अज्ञानाच्या माध्यमातून करत असतो. आपल्या धर्मामध्ये असलेले जे युवक साधक आहे, युवक युवती आहे, तपस्विनी, त्यांना मार्गांमध्ये, समाजामध्ये गेल्यानंतर आपला धर्म कोणत्या पद्धतीनं, कसा, किती, केव्हा, कुठं आणि काय सांगावा, काय मांडावा, हा एक अभ्यासक्रम जर असता तर आज धर्माची जी गोष्ट आहे, प्रगती आहे, ती वेगळी असते. परंतु कर्मनाश होईल याच्या नावाखाली आज हे सारे तपस्विनी आणि सारे युवक वर्ग यांचं जीवन तिथंच जात आहे. कर्मनाश होईल, तुमचं काम करा, सेवा करा, ती गरजेचीच आहे. परंतु सेवा जर 20 करताय तर त्याच्यासाठी 50 लोकांनी मार्गात थांबायची गरज आहे. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी आश्रमात थांबायची गरज आहे का? गर्दी झालेली आज. एक शेड्यूल दिला आणि देवाने ते दिलेलं आहे, 8 विजन
भिक्षाभोजन आहे का. आटन आणि विजन म्हणजे काय आहे, गावानी गावा जावे. देवाने सांगितले गावानी गावा जावे म्हणजे आटन करावं. हे आटन करत असताना आपल्या गुरुजनांकडून आपण जे शिकलेलो आहे, जे समजलेलो आहे, याचं चिंतन करत झाडाखाली शांत बसावं. तास 2 तास जेव्हा आपण वेळ भेटेल तेव्हा स्मरण करावं, चिंतन करावं, अध्ययन करावं, स्वाध्याय करावा. आणि आपल्याला सर्वात मोठा भ्रांत कशाची पडते की आपलं खाण्यापिण्याचं काय. देवानी तो प्रॉब्लेम सॉल्व करून टाकलेला आहे. भिक्षा भोजन प्रॉब्लेम सॉल्व. काही अडचण आहे का, काहीच नाही. उलट भिक्षेचं अन्न हे अत्यंत सात्विक, आणि हे सात्विक अन्नामध्ये परमेश्वर काय म्हणतात, सवापळ अमृत. अमृत आहे म्हटले. आचार्यांना म्हटले की या भिक्षेच्या अन्नामध्ये सवापळ अमृत आहे. आचार्य म्हणतात कोणी मग अमर होताना दिसत नाही. अमर होणं म्हणजे काय, जिवंत राहणं असं नाही, त्यातून परमेश्वर भेटणं. कालच कोणीतरी दृष्टांत सांगितले, किरण दादानी वाटतं, का जे आपण थोडासा पोट भरायचं आहे, वेळ थोडी अवधी आहे, मग आपण काय करतो, मुरमुरे खातो, पोहे खातो, ती वेळ मारून नेतो. आपण ते काही जेवण करत नाही. त्याच्यानंतर मग आपण जेवण करतो, त्यांनी पोट भरतं, आणि त्याच्यानंतर अमरत्वाचा दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. छोटीशी गोष्ट आहे, पण परमेश्वराने तत्त्वज्ञान किती मोठं सांगितलेलं आहे. आपण धर्माच्या अनुषंगाने ह्या ज्या गोष्टी आहे, खंत आहे, दुःख आहे, तक्रारी आहे, अपेक्षा आहे, व्यक्त करत असताना आपली काहीतरी जबाबदारी आहे, आणि ती परमेश्वराने आपल्यावर दिलेली याची जाणीव ठेवून या गोष्टी जर केल्या तर धर्मामध्ये खूप मोठा बदल, खूप मोठी क्रांती होऊ शकते. हा बदल, ही क्रांती परमेश्वराने करण्याचं ठरवलं आहे ज्यावेळेस परमेश्वराने अवतार घेतला. कारण आपले परमेश्वर हेच क्रांतिकारक आहे. परमेश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा सामाजिक परिस्थिती काय असते, 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिल्या गेलेले असतात. अधर्मालाच लोक धर्म म्हणून स्वीकारत असतात, त्याला राजाश्रय भेटलेला असतो. आणि अगदी त्याच वेळेस कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा टोकाला पोचलेली असते, आणि सर्वसामान्य माणूस पिचून गेलेला असतो, काही करू शकत नाही. त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात. अधिकारी जीवाला निमित्त करून धर्म आणि अधर्म काय स्पष्ट मांडतात. कशासाठी धर्म आहे ते सांगतात. आचार काय करावा लागेल ते करून दाखवतात. अनेक प्रस्थापित विचाराच्या लोकांचा विरोध सहन करतात. कारण प्रस्थापित विचारधारा जी आहे ना, प्रत्येक युगात प्रत्येक वेळेस असते, आणि ती त्रासदायक असते समाजाला. आमचं वर्चस्व राहावं यासाठी ते कोणालाही आपले विचार मांडून देत नाही, स्वतंत्रता नसते. अशी प्रस्थापित विचारधारा परमेश्वराच्या अवतार कार्यामध्ये सुद्धा होते. मग ती द्वापारयुगात घ्या नाही तर कलियुगात घ्या. द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला. प्रस्थापित विचारधारा कौरवांची नव्हती का, होते. 5 पांडव, देवाला वाटलं भांडण नको, वाद नको, म्हणून ते शिष्टाईसाठी जातात कौरवांकडं आणि सांगतात ठीक आहे मिटून टाकू आपण, कशाला वाद करता, कशाला युद्ध करता, भांडणं करता, तुम्ही राजे ते राजे, तुमचेच आहे ते. मग काय करायचं, म्हणजे 5 गावं द्या फक्त, नको निम्मा वाटा, नको 70% वाटा, नको राजेपण, 5 गावं द्या फक्त. परंतु ही जी प्रस्थापित विचारधारा असते ना, त्यांच्या हातावरती विश्वास नसतो. त्यांनी वडिलोपार्जित निर्माण झालेले जे अस्तित्व आहे ना, ते टिकवण्यासाठी त्यांचा फक्त प्रयत्न असतो. त्यांना सतत भीती वाटत असते. त्यांना माहीत होतं कौरवांना, यांना 5 गावं जरी दिले ना, ते 5 गावाचे 50 गावं करतील, 50 गावाचे 500 करतील. त्यांच्या कर्तृत्वाविषयी त्यांना शंका नव्हती, यांच्या कर्तृत्वाविषयी यांना शंका होती. म्हणून त्यांनी 5 गावं काय म्हटले, सुईच्या टोकावरती जी जागा असते ना ती सुद्धा देणार नाही. ही प्रस्थापित विचारधारा आहे. त्यावेळेससुद्धा देवाला या कौरवांनी काय सांगितलं, कौरवांचा मोठा भाऊ कोण, दुर्योधन, ते म्हटले हे सारं मूळ कारण जे आहे ना भांडणाचं तुझं माझ्याचं, हे माझं आहे, मी राजा आहे, बात खतम. माझे वडील राजे म्हणजे मी राजे, मी ज्याला देईल त्याला घेईल, तो माझा निर्णय आहे.
परंतु हाच परत परत करतोय म्हटले, यालाच पकडा म्हणले. पकडा म्हटले, याला बंदिस्त करा. आता देवाला कोण बंदिस्त करू शकतं पकडू? देवाला बंदिस्त फक्त परमेश्वराचा भक्तच करू शकतो. बाईसांच्या मगरमिठीमध्ये प्रेमामध्ये देव बंदिस्त होते. आता मी बाईसांचा देव होईल. बाईसांनी ऑर्डर सोडायची आणि अनंत ब्रह्मांडांचा नायक त्या देवाने ऐकायचं. म्हणजे परमेश्वर फक्त आणि फक्त भक्ताच्या बंदिस्तेच्या अंडर येऊ शकतात. अनंत ब्रह्मांडांचा नायक शक्तियुक्त, त्याच्यावर कोणी विजय मिळू शकतो काय? कोणीच नाही मिळू शकत. आणि यांचं दुर्भाग्य, यांना ते कळालं नाही. ज्यावेळेस ते म्हटले बंदिस्त करा, देवाने तिथं विश्वरूप दाखवलं, ते बंदिस्त करू शकले नाही. ही प्रस्थापित विचारधारा आहे, प्रत्येक युगामध्ये असते. कलियुगातही स्वामी श्री चक्रधरांना काय कमी विरोध झाला, कमी त्रास झाला, परंतु त्यांनी गावोगावी वाडोवाडी फिरून हे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा नुसता प्रयत्नच नाही केला, तर ते रुजवलं, ते वाढवलं. म्हणून 800 वर्षानंतर आपल्यापर्यंत पोहोचलं. नुसतं सांगून मोकळे झाले नाही, कुणीतरी तयार केलं. त्यांनी आचार्यांना तयार केलं, मैमभटांना तयार केलं, बाईसांना महादाईसांना तयार केलं. आणि त्या तयारीतून त्यांनी पुढं तयारी केली ना. पूजनीय आचार्यांच्या मार्गामध्ये त्यांचे शिष्य हजारो होते, 1000 शिष्य होते. आणि तेही शिष्य 100 बडकर 1 होते. परशुरामबास, केशवबास यांचे जे नावं आपण ऐकले, कालच अनिलदादांनी स्मृतिस्थळातले काही उल्लेख केले, शुक योगेंद्र यांचा इतिहास जर आपला बघितला तर खूप मोठा आहे. वैराग्य देव तयार केले त्यांनी. तयारी केल्याशिवाय पुढं धर्म चालत नाही. मी माझा आश्रम आणि माझी मन तीन, माझं खुर्ची आणि माझं मी पाहत राहिलो तर हे कोणी करायचं? देवाने परत अवताराला यायचं काय? परत अवतार घ्यायचा काय? देवाने तर सांगितलं आहे, तुम्हाला आता मी भेटणार नाही, पुन्हा संबंध आहे तुम्हाला आता नंतर. याचा अर्थ ती जबाबदारी आपल्यावर आहे. एक कर्मनाशाच्या नावाखाली मी बोलताना थोडंसं कडक बोलत असतो, शेवटचं बोलत असतो, राग येतो, परंतु ते वास्तविक सत्य आहे. कर्मनाशाच्या नावाखाली हे वेल एज्युकेटेड लोक हे सडवायचं काम आपल्या धर्मामध्ये चाललं आहे. आपल्याला वाटत असेल की हे कर्मनाश होईल आणि यांना देव भेटेल, त्यांना यदाकदाचित देव भेटेल, पण शंका नाही. परंतु देवाने दिलेली जबाबदारी पार पाडायची कोणी. आणि हे जर बाहेर पडले आणि यांना जर योग्य पद्धतीने ट्रेनिंग दिलं गेलं तर खूप मोठा इतिहास, खूप मोठी क्रांती होऊ शकते. आणि आपले देवच क्रांतिकारक आहे. या प्रस्थापित विचारधारेला परमेश्वराने तोंड दिलं. नुसतं तोंडच नाही दिलं तर त्यांची जी विचारधारा होती अधर्माची ती खोडली. नुसती खोडलीच नाही, ती थांबवली, नष्ट करण्याचा प्रयत्न केला परमेश्वराने, नष्ट केली. आणि नवीन विचारधारा प्रस्थापित केली, म्हणून तर ती आपल्यापर्यंत आली. एखादी विचारधारा समाजामध्ये अत्यंत घट्टपणे रुजलेली जर असेल तर ती काढायची, समूळ काढायची, उखडून टाकायची आणि परत दुसरी विचारधारा रुजवायची. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही. पण हे काम परमेश्वर करतात, परमेश्वर करू शकतात, म्हणून परमेश्वरांनी केलं. आपल्याला जमीन सुपीक करून टाकली, आपल्याला रस्ता पक्का करून टाकला, पण त्या रस्त्यावर सुद्धा आपल्याला चालता येत. एखादा शेतकरी शेतीमध्ये एखादं पीक करतो, आता त्याला दुसरं पीक करायचं आहे, तर त्याला अगोदरच्याच पिकावरती दुसरं पीक करता येईल का? नाही करता येणार. त्याला ते पीक समूळ उपटून काढावं लागतं. समूळ उपटून काढून ती जमीन परत साफसफाई करावं लागते, सुपीक बनावं लागते आणि मग नवीन पीक लावावं लागतं. परमेश्वराने ही विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचवली. याचा अर्थ ती आपल्यापर्यंत येण्यासाठी एवढी सोपी होती असं समजू नका. धर्म तुमच्यापर्यंत आलाय, परंतु तो कशा पद्धतीने आणला, कोणी आणला याचा जर विचार केला तर आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट केलेले. देवाच्या कष्टाची तर सीमाच नाही, मर्यादाच नाही. अनंत ब्रह्मांडांचा नायक अनवाणी पूर्ण महाराष्ट्र फिरतो. आज आपण एसीची गाडी घेऊन जर इथून निघालो, चला नांदेडला स्थान करून येऊ, तरी तिथं 4 तास 5 तास प्रवास केल्यानंतर आपण म्हणतो थोडा आराम करू पहिले आणि मग स्थान करू. काही स्थान काही कुठं पळून नाही चाललं.
गाडी पण अशी नेणार का डायरेक्ट मंदिराच्या पायऱ्यांजवळच, पायरीवरच पाय आणि लगेच देव. थोडं चालायची सुद्धा तस्ती आपण घेत नाही. पण त्या परमेश्वराने आपल्यासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. काय गरज होती? या जीवाचं हित, जीवाचं भलं परमेश्वराला आपल्यापर्यंत आनंद द्यायचा होता. आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढायचं होतं. आपलं दुःख परमेश्वराला पावत नव्हतं. ही जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर सोडलेली आहे. आणि म्हणून हा समाज जर बाहेर आला, या व्यक्ती वेल एज्युकेटेड आहे, हे बाहेर आले तर खूप मोठी क्रांती होऊ शकते. आणि हा आशावाद घेऊन 15 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे. म्हणून तुमच्यासमोर परमार्ग सेवक अनिल दादा आले, एकदा शरद दादा आले, काल किरण दादांनी सुंदर असे विचार मांडले. परमार्ग सेवक शांताराम दादा आहे, त्यांनी विचार मांडले. यांना मी सांगत राहतो ही जबाबदारी आपली आहे. नुसती जबाबदारी समजू नका, हे परमेश्वराचं प्रेम मिळवण्याचं एक साधन आहे. परमेश्वराने परमेश्वर प्राप्तीचे अनेक उपाय दिलेले, त्यातला हा एक उपाय आहे. अनेक साधनं दिले, त्यातला हा एक साधन आहे. परमेश्वर काय म्हणता, आवर धर्मापासून काढी परधर्मी लावी. हे काही साने, हे काही सोपं आहे? हे कोणाचे काम आहे का? हे कोणाचे काम नाही आहे. आणि म्हणून ती जबाबदारी घेऊन आपण समाजात फिरत असताना आपलं कर्तव्य, आपली ड्युटी, आपली सेवा म्हणून धर्माचा वापर आपण केला पाहिजे. दासोनं पुरे नाही का? तुम्ही दास आहात परमेश्वराचे, या धर्माचे. ही भावना तुमच्यासाठी परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेऊन देऊ शकते. परंतु ती भावना निर्माण होणं हे एवढं सोपं नसतं. आणि म्हणून मंडळाचे जे कार्य आहे, यात अनेक कार्यापैकी हे महत्त्वाचं कारण आहे की युवक वर्ग जोडणे, त्यांना धर्माच्या प्रती आवडी निर्माण करणे, प्रेम निर्माण करणे, अभ्यासाला लावणे, धर्मप्रचाराच्या प्रसाराच्या अनुषंगाने त्यांना तयार करणे, त्या तयारीला वेळोवेळी त्यांना वाव देणे. हे काल काय होते त्यांच्याकडून जर ऐकलं तर तुमच्यासारखेच होते, काय फरक नव्हता, सेम टू सेम. पण आज तयार होता येते. आता आज बोलताय, उद्या ते अंतरात उतरवणार आहे. आज जे बोलताय ते आचरणावर आणणार आहे. आचरणातून परमेश्वर तर भेटणारच आहे, परंतु या भेटीतून देवाचं प्रेम पण जोडणार आहे. हे आपलं कर्तव्य, आपली ड्युटी आहे. परमेश्वराने अनेक साधनं सांगितलेले. आपण मुक्ती मुक्ती म्हणतो, परमेश्वराचा आनंद आनंद म्हणतो. मग कशाने परमेश्वर भेटेल, कशाने परमेश्वराचा आनंद मिळेल याचा आपण विचार करत नाही. परंतु परमेश्वराने अनेक कारणं, अनेक उपाय आपल्याला दिलेले आहे. त्याचं जर चिंतन केलं तर त्या कोणत्या उपायात आपण बसतो आणि त्यातून परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण जर केलं, आपली कॅपॅसिटी, आपली अवस्था, आपली योग्यता, आपली पात्रता आपल्याला माहीत असते. आता 70 वर्षाच्या माणसाला जर आपण म्हटलं 108 दंडोत घाला सकाळ संध्याकाळ, घालू शकतात का? पण त्याच्यासाठी दुसरा काहीतरी उपाय असेल की नाही, काहीतरी पर्याय असेल की नाही. हे पर्याय आपण आपल्या अवस्थेनुसार, आपल्या प्रवृत्तीनुसार, आपल्या ज्ञानानुसार आपण समजून घेतले पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलेले, त्या तत्त्वज्ञानामध्ये अत्यंत सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस आणि अत्यंत अधिकाराचा, योग्यतेतला योग्य माणूस, या सर्वांना केंद्रस्थानी ठेवून, समोर ठेवून परमेश्वराने ही जी तत्त्वज्ञानाची जी शृंखला आहे ती केलेली आहे. सर्वांना पकडलेले. असं नाही की हेच व्यक्ती देवापर्यंत येतील, हेच माणसं देवाला मिळवतील, यांनीच आचार करावा. इथं कोणत्याही प्रकारची वर्गीकरण परमेश्वराने केलं नाही. परमेश्वर सम, जीव विषम, ही समानता परमेश्वराने दाखवलेली आहे. परमेश्वराने वर्णपद्धत मानली नाही, जातीयता मानली नाही, तो विकल्प सांगितला आहे. आपल्या साधकाला देव सांगतात भिक्षा मागायची असेल तर चातुर्वर्णामध्ये मागा. हे घर, ते घर, ह्या जातीचा त्या जातीचा हा विषय परमेश्वर मानत नाही. आणि म्हणून परमेश्वराने स्वतः कृती करून दाखवलेली आहे. आपण तर सहजासहजी बोलता बोलता समोरच्याला लगेच आडनाव विचारतो. आडनाव विचारतो म्हणजे विचारण्याचा उद्देश काय असतो, हा कोणत्या जातीचा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. इथं जेव्हा येतो ना, आपली आपली जात, आपलं सारं विसरून जायचं राहतं. तो सर्वात मोठा विकल्प आहे. ही समानता आपल्या विचारामध्ये आली पाहिजे. मग परमेश्वराने आनंद देण्याचा उपाय, आनंद देण्याचा मार्ग, मुक्तीचा मार्ग आपल्याला सांगितलं आहे.
सूत्रपाठाच्या पहिल्याच प्रकरणापासून आपल्याला ते मार्ग सापडायला शुद्धात. पूजनीय माईम भट जेव्हा आले, त्यांना देवाने विचारलं आणि त्या विचारातून त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर खोडलं, कारण त्यांना भ्रम झालेला होता, निराश, त्यांना द्विधा मनस्थिती होती, संभ्रमावस्था होती, ती खोडली. आणि देवाने एक सुंदर असा उपाय सांगितला की तू मुक्तीला जाऊ शकतोस, मुक्तीपर्यंत येऊ शकतोस, परमेश्वराला प्राप्त करू शकतोस. तुला ते दास्य करावं लागेल. बघा, हा एक उपाय आहे. एखादी व्यक्ती आहे की जे खूप काही अभ्यास करू शकत नाही, खूप काही त्याला ज्ञान नाही, खूप काही शिक्षण नाही, मग आता तो दास्य करू शकत नाही का? काही म्हणतात मला, बाबा मला आता कधी शिकलो नाही, अभ्यास नाही, कसं काय होईल अभ्यास? काय अभ्यास करू नको, तुझ्यासाठी अभ्यास नाहीच आहे, तुझ्यासाठी अभ्यास नाही. कारण परमेश्वराने तुझा विचार केलेला आहे की जे लोक शिक्षित नाही, सुशिक्षित नाही, जे अभ्यास करू शकत नाही, काही सांगू शकत नाही, ते काय करू शकतात? मग त्यांना कसं काय प्राप्तीला न्यायचं? देवाने तर सांगितलं ज्ञानमोचक. मग ज्ञानी लोकच प्राप्तीला जातील का? अज्ञानी लोक प्राप्तीला जाणार नाही का? परंतु त्या अज्ञानी लोकांमध्ये परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा निर्माण जर झाली आणि ती निर्माण त्यांनी केली आणि त्या भावनेतून, त्या उद्देशातून जर त्यांनी दास्य केलं तर परमेश्वर म्हणतात तुला ते मी घेऊन जाईल. दास्यमोचक. परंतु ते दास होणं एवढं सोपं नाही. जेव्हा दास व्हायचं तर सर्वात छोटं व्हावं लागतं. शिराई असते ना, झाडू असतो ना, ती आपलं पूर्ण घर साफ करत असतं, पण तिची जागा कुठं असते? कपाटात ठेवतो, तिजोरीत ठेवतो, कुठं ठेवतो आपण? ती दरवाजाच्या बाजूला बसेल असते. ती तिची जागा जरी आपण दाखवत असली ना, तिच्यामध्ये ती नम्रता आहे. सारं घर तुमचं साफ करत असताना आपण असा विचार करत नाही की हे जर नसतं तर आपलं घर साफ झालं नसतं. घर साफ नसतं तर आपल्याला ना उठता बसता आलं असतं, ना खाता पिता आलं असतं, ना झोपता आलं असतं. ही तिजोरीत ठेवली पाहिजे. आपण तसा विचार करत नाही, हिचं कामच तसं आहे. ते दास्यमोचक, ज्याला दास व्हायचं आहे ना, त्याने अशी भावना निर्माण केली पाहिजे. दास होणं पुरे नाही का, मी दास आहोत. त्यांनी स्वतःला विसरलं पाहिजे, मी आता कोणी विशिष्ट व्यक्ती नाही, मी एक फक्त सेवेकरी आहे परमेश्वराच्या मार्गातला. नुसता सेवेकरीच नाही तर मला काही येत नाही, मला देव होतो की नाही ही शंका 1000 वेळा त्यांच्या मनात आली पाहिजे. दुःख झालं पाहिजे, त्या दुःखातून त्यांनी ती सेवा केली पाहिजे. आपल्या धर्मामध्ये एक इतिहास सांगितला जातो, हजारेवाले राज. तुम्ही नाव ऐकलेलं असेल. रुद्रपूरला ज्यावेळेस गोविंदप्रभू बाबांचं देवासन होतं, सर्व मार्ग मंडळी आचार्यांच्या नंतर रुद्रपूरला असते. तिथे एक साधक असतात, साधू असतात, आचार्य असतात, त्यांचा मार्गमेळा घेऊन दररोजची पोथी पान करत असतात. तिथं एक वालेराज नावाचे सद्भक्त होते, म्हणजे दीक्षित होते. ते कुठं अभ्यास केला नाही, काही अभ्यास न मिळं, काही वाचन नाही, लिखाण नाही, 2 गोष्टी सांगणं नाही, ऐकणं नाही. परंतु दास होण्याची भावना इतकी तीव्र होती की त्यांनी काय सेवा स्वीकारली होती का रुद्रपूर हे आमच्या दोन्ही देवाचं श्रीचरणाने पवित्र झालेलं स्थान, पवित्र झालेलं ठिकाण, ते सतत स्वच्छ राहिलं पाहिजे. आता मार्ग आला म्हणजे माणसं आले, माणसं आले म्हणजे आपलं सारख्यांचं नामधारक वासनिक जाणं येणं आलं, जाणं येणं आलं म्हणजे मुक्काम आला, मुक्काम आला म्हणजे खाणं आलं, खाणं आलं म्हणजे सकाळी जाणं आलं. हे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, स्वभावत आहे. मग जाणं आलं त्यावेळेस आपल्यासारखे टॉयलेट होते काय का गव्हर्नमेंटची स्कीम होती? कोणती स्कीम आहे? हागंदरी मुक्त गाव. तेव्हा नव्हतं ते. अहो, गव्हर्नमेंटला ती स्कीम तयार करावी लागली, त्याच्यासाठी अनुदान द्यावं लागलं, त्यासाठी पैसे द्यावं लागले, तेव्हा लोकांनी ते केलं. आणि आजही काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे, अनुदान खाऊनही बी जिकडं जायचं तिकडंच जातात, म्हणजे घाण करतातच. काही गावांनी तर माठीमागं काय केलं, ती स्कीम काढली सरपंचांनी.
म्हणे ह्या ग्रामपंचायतीने प्रत्येकाला अनुदान दिलं आहे का तुम्ही संडास बाथरूम बांधा आणि घरातच जा, इकडे तिकडे जाऊ नका. तरी काही महाभाग म्हणे डबे घेऊन सकाळी निघाते. आणि मग यांनी काय केलं का जो डबा घेऊन निघाला त्याच्या पाठीमाग वाजवीत जायचं. त्याला लाज वाटल. पिक्चर त्याच्यावर आलेला आहे, तुम्हाला माहीत असेल, आणि रिअल झालेलं आहे. किंवा एखादी व्यक्ती जाऊन आली गुपचूप अंधारातच. काही लोक आपले हुशार राहतात. हे ढोल 7 वाजता येताना आपण अंधारातच जाऊन, मग सर समजलं का हे अंधारातच जाऊन आले, कोणीतरी सांगतच. कारण गावांमध्ये का एकामेकाची दुश्मनी लय भारी राहते, हेर लय भारी राहत आहे. लगेच ग्रामपंचायत सरपंचाला फोन, तुम्हाला माहिती का आमचे शेजारी आज गेले होते बरं का, जरा पाठवा ढोल बिल. मग त्याच्या घराच्या समोर वाजवायचे ढोल. तो घरात तोंड लपून लाजक काजक बसेल राहतो आतमध्ये. एवढं करून सुद्धा लोकांना अजून कुठं जायचं हे समजत नाही. त्या वालेराज बाबांनी हे बरोबर हेरलं. बघा आपला धर्म किती फॉरवर्ड आहे. आज नरेंद्र मोदींना हागणदारी मुक्त गावासाठी पैसे उपलब्ध करून द्यावे लागतात. तिथं एक परमेश्वराचा दास, त्याच वेळेस हागणदारी मुक्त गाव त्यांनी केलं होतं. आपल्या श्री चक्रपाणी प्रभू बाबांनी स्वच्छ ग्राम मिशन आहे ना, ते तेव्हाच केलं होतं. हे तुम्ही बाह्य अंगाने पाहू शकता. चक्रपाणी प्रभूंनी सारं गाव झाडलं. नुसतं गाव नाही झाडलं, आपल्या जीवाच्या मनातले अविचार झाडले, चुकीचे विचार झाडले, अधर्म झाडला. वालेराज बाबांनी गाव नाही साफ केलं, आपले मन साफ केले. परमेश्वराच्या धर्मात येणं म्हणजे आपलं मन साफ करणं, आपले विचार साफ करणं, आपली बुद्धी साफ करणं. त्या वालेराज बाबांनी विचार केला की आपल्याला तर काही येत नाही, पोथीत बसलो तर समजत नाही, कळत नाही. त्याच्यापेक्षा आपलं काम भलं ना आपण भलं ना आपलं देव भला. सकाळी सारे लोक जाऊन यायचे इकडं तिकडं, आंघोळ पांघोळ करून पोथीला बसायचे. हे पोथीला बसले का वालेराज बाबांनी काय करायचं, पाटी घ्यायची, पावडं घ्यायचं, आणि जिथं जिथं लोकांनी घाण केली आहे, जिथं जिथं गेले ना ते भरायचं आणि या रुद्रपूरच्या वेशीच्या बाहेर नेऊन टाकायचं. हा दास असतो, हे दास्य असतं. आपल्या मनात असं येईल का? नाही येत. मंदिरात आल्यानंतर घाण राहते, तो फक्त देवावर डोकं टेकवतो, निघून जातो. त्याला मनात येत नाही की आज साफसफाई नाही केली, झाडून टाकावा. अहो आपलं घर झाडत नाही आपण. घर जर झाडलं नाही ना तर आपण आपल्या बायांवरती टाईट होऊन जातो. तुझं झाडलं तर काय मारणार आहे का? त्या बाईनीच झाडलं पाहिजेस काय? अहो 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, भास्कर शास्त्र जाणणारे माईंभट ते चुलीची राख साफ करतात. आणि तुमच्या घरामध्ये देव आहे, बोध आहे, धर्म आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे. तुम्हाला घर साफ करायला कमीपणा वाटतो. घर आहे तुझंच. एखाद्या वेळेस जर झाडलं तर ते घरच्या बायांनाही बरं वाटत, परत ते सुद्धा कमीपणा वाटतं. यायला ते बायांचं काम मी कसं काय करावं? काय माईम भाटांपेक्षा मोठे झाले काय तुम्ही? हे दास होऊ नये. एकच मुक्ती परमेश्वराची मिळवण्यासाठी तुम्हाला एकच हा साधन जे दिलेलं आहे त्यातून सुद्धा परमेश्वर प्राप्त होऊ शकतं. खूप मोठे 5 स्थळं अभ्यास करणं आणि खूप मोठा अभ्यास करणं, खूप मोठं ज्ञान आणि खूप मोठे भाषणं ठोकणं, आज भाषणंसुद्धा सोपे नाही राहिले. भाषणांचे सुद्धा रेट ठरलेले आज आमचे. आता आम्ही घेत नाही ती गोष्ट वेगळी, परंतु एक सत्राचे 1000, 2100, 2000 अशी घेणारे लोक आहे. तुमच्या गावात 3-3 सत्र जर घ्यायचे असते ना, एखाद्या भिक्षुकाला तुम्ही फोन केला असता ना, तर एवढे सत्र आणि एवढे दिवस आणि एवढा आकडा, एका तासाचे 21-21 हजार रुपये घेणारे आपले लोक आहे. त्यांना कळतच नाही काही सारं देवाचं आहे, आपण फक्त हमाल आहे. देवाचं आहे आणि देवाचं सांगायचं आहे, आणि त्याची रेट का घ्यायची आणि त्याची का आपण हे घ्यायचं. परंतु आयोजक ते म्हणतात कुठे खिशातून देतात, इकडून तिकडून गोळा करतात, देतात. घ्या तुम्ही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या. द्या तुम्ही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्या. मंडळाचं एक उद्दिष्ट आहे की माणसं तयार करायचे ना, असे माणसं तयार करायचे की जे विनामूल्य सेवा देतील. तुम्ही ठरवायचं आहे की कार्यक्रम घ्यायचा 7 दिवस. मला फोन करायचा आहे, बाबा 7 दिवस कार्यक्रम ठरवला आहे,
एक माणूस पाठवा, तर तो येणार, तळमळीनं सांगणार, कोणत्याही प्रकारची फी नाही, घेणं नाही देणं नाही, तुम्हाला वाटतं द्यायचं यायचं जायचं यायचा खर्च देता आला तर द्या, नाही तर तो पी येतील, काय अडचण नाही, असे माणसं तयार करायचे. आज सर्वांकट ज्ञान आहे पण दास नाही आहे, दास्य नाही राहिलेलं आहे. हजारे वालेराज बाबांनी ते केल्यानंतर त्या बाबांना एकदा सूचित होतं की आता तुमचा आटोपला कार्यक्रम, तुम्ही जाणार आता. त्यांची साधना होती, योग्यता होती, त्यांचा मृत्यू त्यांना कळाला, समजला. आणि मग जेव्हा त्यांना जाणवलं की आता आपण जाणार, आता जाणार तर परंपरा चालली पाहिजे, आपल्या गादीवर कोणाची तरी नेमणूक करावं लागेल. आज जिवंतपणी नेमणूकच होत नाही आणि त्याच्यावरून भांडणं चालू आहे. ही वास्तविकता आहे. माझ्या गादीवर मी जोपर्यंत जिवंत आहे तो गादीवर कोणाला दुसऱ्याला बसूच देत नाही. मी मेलो की मग 4 शिष्य असतात, तेव्हा म्हणतात ही गादी माझीच आणि ही गादी माझी. त्याच्यामुळे कोर्टन कचेऱ्यान भानगडन भांडणं, पैसे मात्र तुमचे, तुम्ही दिलेले, कोर्टामध्ये जातात. काय योग्य काय अयोग्य, गोमटं ओकटं जाणा. म्हणून मी सांगत राहतो की देव कशाने मिळेल हे समजून घ्या, जाणून घ्या. देवाने सांगितलं भांडते दोघे अन्यायी आणि 50% मान कोर्टात आहे आज, आणि पैसा मात्र तुमच्या खिशातला आहे. आणि तुम्ही निघाले परमेश्वर प्राप्ती करायला आणि गोमटं करायला. ओकटेला जातात का गोमट्याला जातात? त्या बाबांना सूचित झाल्यानंतर बाबांना प्रश्न पडला, आता आपल्याला तर कितीतरी शिष्य आहे आणि 100 बडकर एक ज्ञानी आहे, निवड कोणाची करायची? पात्रता कोणामध्ये आहे? काय करावं? प्रश्न पडला. मग आता असा प्रश्न पडला का टेन्शन घ्यायचं नसतं, देवावर सोडायचं असतं. त्यांनी देवाला विनंती केली का देवा, माझी तर काही योग्यता नाही, पात्रता नाही, कोणाला कसं ओळखावं? मलाच मी नेमकं अजून ओळखलं नाही, दुसऱ्याला कसं ओळखणार? तुम्हीच सहाय्य करा, मदत करा, कोणाला सुचवा. आणि मग देवाने कोणाला सुचवलं? हजारे वालेराज. ते तुमच्या गादीचे वारसदार. इथून पुढं मार्ग कोण चालवणार? हजारे वालेराज. क्षणभर बाबांना झटका बसला असेल की नाही, विचार करा. क्षणभर त्यांची झोप उडाली असेल, त्यांना आश्चर्य वाटलं असेल. आणि सूचित झालेलं आहे हे खरं आहे का खोटं आहे, चिमटा घेऊनही पाहिलं असेल बाबांनी. परंतु देवानी जर सूचित केलं आहे तर त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारण नाही. मग देवानी सूचित केलं आहे म्हटल्यानंतर योग्यच असणार अशी निष्ठा त्यांची होती, पूर्वजांची होती. आता निष्ठा हा भागत नाही राहिला. हा निष्ठा फक्त आता तुम्ही किती देतात आणि त्याच्यावरतीच निष्ठा आहे. आणि तुमची निष्ठा कोणावर आहे? आमच्यावर आहे. आणि आमची तुमच्या पैशावर आहे. तुमची देवावर निष्ठा करा निर्माण, आमची देवावर निष्ठा जाईल. ही सारी शोकांती काय धर्माची. पण आपल्या निष्ठा साऱ्या विकाऊ आहे, व्यवहारांनी निर्माण झालेल्या आहे. म्हणून देव आपल्याला कळत नाही, समजत नाही, कळालं तर मिळवता येत नाही. आता हजारे वालेराज बाबांचं नाव सुचितल्यानंतर त्यांनी आता डायरेक्ट सांगितलं की उद्या आता आपल्या महंतीला वारसदार म्हणून मी नेमणूक करणार, नाव डिक्लेअर करणार. आता ज्यांना अपेक्षा आहे त्यांच्या पोटात उकळ्या फुटणारच ना. मी आता महंत होणार, मी आता बाबा होणार. आणि मग बाबा आल्यानंतर, बाबा झाल्यानंतर काय बाबाची ठेप असते हे तुम्हाला सांगायला नको. ते तुम्हीच ठेप ठेवून फार बिघडावले. ते विचारूच नका. मग आपोआपच जीव स्वार्थी आहे ना, आपोआपच अपेक्षा वाढणार. मग ज्यांना अपेक्षा होत्या ना त्यांनी भल्या पाठी उठून गरम पाण्याने आंघोळ करून साबणं सुबणं लावून मेकअप बिकअप करून भारी कपडे बिपडे आज आपलंच नाव डिक्लेअर करणार. बाबाला पर्यायच नाही, माझ्याशिवाय बाबाचा वारसदार असूच शकत नाही. कारण ज्ञानच एवढं आहे. काही विचारा, फटाफट लगेच सूत्र दृष्टांत लीळा. काय चॅलेंज आहे का कोणाची? कारण माईम भटांचे वारसदार आहोत ना आपण, काही कमी आहे का? पण त्या माईम भटांचे वारस ज्ञानाने होण्यापेक्षा त्यांच्या त्यागाने व्हा. माईम भटांचा आपल्याला फक्त अहंकार दिसतो, पण माईम भटांची नम्रता आपल्याला दिसली पाहिजे, त्यांचा त्याग आपल्याला दिसला पाहिजे. आपण फक्त माईम भट अहंकारी होते. अहो पण त्या अहंकाराच्या नंतर त्यांच्यात झालेला बदल आपण कधी सांगणार आणि कधी समजून घेणार आणि कधी स्वीकारणार?
सकाळी आता बाबा आले. तर बाबांना तर माहिती आहे कोणाचं नाव डिक्लेअर करायचं आहे. मग आता ज्यांचं नाव डिक्लेअर करायचं आहे त्यांना माहिती आहे ते कोणत्या अवस्थेत आहे, माहिती आहे की नाही. ते दररोज त्यांच्या व्यापाराला जाणार, ते व्यापार करणार. आता व्यापार असा आहे त्यांच्या अंगाला घाण वास येणार, कपड्याला घाण वास येणार. ते इथं बोलवायचे तर जरा नीटनेटके आणावं लागतील की नाही. मग बाबांनी 2 विश्वासू आणि नम्र शिष्यांना ऑर्डर सोडली की जे हजारे वालेराज, हजारे तर नंतर नाव पडलं, पण जे वालेराज बाबा आहे ना आपले म्हणले, त्यांना धरा म्हणे. कारण ते ऐकणारे नव्हते, आहे की नाही. ज्यांच्या मनामध्ये धास आहे ना, दास्य नाही, ते पकडल्या जात नाही कोणाच्या हातून. धरा, त्यांना चांगली नीटनेटकी आंघोळ घाला म्हणली, स्वच्छ आंघोळ घाला. हे नवीन कपडे त्यांना घाला आणि नवीन कपडे घालून मग त्यांना सभेमध्ये आणा. आता यांना काय वाटलं की बाबा आपले दयाळू आहे, ते म्हणतात एवढा मोठा निर्णय घ्यायचा तर सर्वांसमोर घेतला पाहिजे. मग त्यातून वालेराज तरी कशी काय चुकतील, त्यांना कळालं पाहिजे का आता इथून पुढचे बाबा कोण आहे की नाही. ही भावना त्यांची. म्हणले ठीक आहे, बाबा सर्वांचा विचार करतात, सर्वांकडे लक्ष देतात, वालेराजांकडे लक्ष दिलं त्यात काय विशेष आहे. मग यांनी धरलं, त्यांना आंघोळ घातली, कपडे घातले. आता त्यांना काय वाटलं, वालेराज बाबांना काय वाटलं असेल, माझे बाबा माझी काळजी घेतात, माझं हित पाहतात. त्यामुळं बाबांनी सांगितलं, यांनी केलं असेल आंघोळ घालणं, कपडे घालणं. त्यांना त्याच्यात विशेष काही वाटलं नाही, आश्चर्य वाटलं नाही. उलट सुखावले ते की आपल्यासारख्या माणसाची, आपल्यासारख्या व्यक्तीची सुद्धा बाबा आठवण करतात, आठवण ठेवतात. हे त्यांना बरं वाटलं असेल आणि म्हणून ते पण सभेमध्ये आले. आता सर्व तयारीत आहे. हे माझं नाव सुचवतील, त्याला वाटतं माझं सुचवतील, याला वाटलं माझं सुचवतील, सर्वांना असं वाटलं. ती वेळ आली, ती घटिका आली आणि मग बाबांनी आपल्या त्या किरण ते पडलं, आपल्या त्या गादीवर कोणाचा हक्क आहे, कोण माझा वारसदार आहे, कोण या मार्गाला चालवणार आहे, त्याचं नाव सुचवलं वालेराज बाबा. क्षणभर 50% लोकांना जरी वाटलं असेल का आपले बाबा थोडेसे वयामानानुसार आटोपला कार्यक्रम, साठी नाटी म्हणतात ना कर्मराटीमध्ये, बाबा वयस्कर झाले, बाबांनी हे काय केलं आहे वाटलं असेल की नाही. काही लोकांना वाटलं असेल काय प्रकार आहे, वालेराज बाबांनी काही गुपचूप पैसे दिले का काय खालो. कारण आजकालच्या मन त्या पैशाने दिल्या जातात. मला मन ती घ्यायची ना तर मग त्याची तडजोड करायची, व्यवस्था करायची. आता वासनिकांच्या श्रद्धा असतात. संभाजीनगरला कार्यक्रम झाला, त्यांनी असा बोर्ड केला पाठीमागून, त्याच्यावर लिहिलं परमपूजनीय परमहंत भाईदेव मुनी. महंत नाव टाकलं तरी पोटात दुखायला लागलं. मी म्हटलं अरे ईश्वर भक्तल्या, या महंतीपेक्षा ईश्वर भक्ती नाव मोठं आहे. परंतु भावना ऐकत नाही. या गादीपेक्षा ईश्वर भक्त नाव मोठं आहे, पण त्यांनी ऐकलं नाही. मला 2-3 भिक्षुकांनी फोन केले, दंडोत दंडोत. म्हणलं काय चाललं आहे दंडोत. म्हणलं यांनी फोन केलं आहे म्हणजे माझी आता व्यवस्था ते करणार आहे, आम्ही तयारीतच राहतो. कारण अनुभव. बाबांनी काय विचारावं, भाऊ तुम्हाला मनती कधी झाली आणि कोणाची झाली, कुठं झाली. मग मनतीला आम्हाला बोलवलं नाही. म्हणलं मनतीचा काही कार्यक्रम झाला नाही, कोणाला पैसे देण्याची वेळ आली नाही, आणि मनती अशी कोणाच्या नावाची झाली नाही म्हटले. कारण आपल्या किती परंपरा आहे, भाऊ गाद्या, नातू गाद्या, आता पंतू गाद्या निघाल्या. म्हणलं असं काही नाही आहे, मी काही म्हणत नाही आहे. ही नामधारक वासनिकांची एक श्रद्धा आहे, भावना आहे. त्यांनी ते नाव टाकलं. त्यांना बोललो होतो टाकू नका, चुकीचं आहे. परंतु आपल्या धर्मामध्ये काही सिस्टम नाही. आता मी इथं टाकलं ना परमपूजनीय परमहंत आचार्य 1008, तरी मला कोणी टोकणार नाही, विचारणार नाही, प्रमाण बोलणार नाही. कारण जीव स्वतंत्र आहे ना.
आपल्याकडे सिस्टम नाही. ती सिस्टम लावण्याचं काम मंडळाने 15 वर्षापासून हाती घेतलेलं आहे. आमचा आशावाद आहे, आमची नियत साफ आहे, आमचे विचार क्लीन आहे. त्यामुळं थेंबे थेंबे तळे साचे. आमचं पाऊल अत्यंत कासवाच्या गतीनं हळूहळू चाललं आहे. त्यात तुमच्यासारखे माणसं आता जोडल्या गेले, उद्या आणखीन दुसरे जोडल्या जातील, परवा आणखीन दुसरे जोडल्या जातील. वालेराज बाबांचं नाव सुचवलं, सर्वांना आश्चर्य वाटलं. आता वालेराज बाबा जरी असले तरी त्यांना कोणीतरी शुभचिंतक असेलच ना, त्यांना कोणीतरी मित्र असेल ना त्यांच्याच लेवलचं. त्यांनी टाळ्या वाजवल्या असतील, त्यांनी आनंद व्यक्त केला असतील की आपल्यातला एक आज बाबा होतोय. वशिला लावायची कारणच नाही, कारण मित्र आहे आपले. हजारे वालेराज बाबांचं नाव सुचवल्यानंतर ते आता सहजासहजी त्या गादीवर बसले असतील काय? त्यांना किती अवघडल्यासारखं वाटलं असेल. ते म्हणशील मी काही गुन्हा केलाय का काय? बाबांनी माझ्यावरती अशा कोणत्या जन्माचा सूड उगवलाय का मी कोण आणि कुठं बसवताय? सहजच ती कल्पना आपल्या समोर आणा. अरे वालेराज बाबांना मग बाबांनी विनंती केली, आदेश दिला असेल, कडक बोलले असतील, मी सांगतोय ते कर बस. आणि मग त्यांना गादीवर बसवण्यात आलं. पूर्वी आपली परंपरा अशी होती, जो ज्या गादीवर बसेल त्यांनी पोथी करायची आणि ज्यांना त्या गादीवर बसवलं त्यांनी पोथी ऐकायची. एवढी नम्रता आपल्या धर्माचा हा इतिहास होता. जे बाबा होते ना गादीवर बसलेले, ते आता पोथी ऐकायला बसले. आता यांना प्रश्न पडला की आता हा काय प्रकार आहे बा? कधी शास्त्र ऐकलं नाही, उघडून पाहिलं नाही, कधी पोथीला बसलो नाही, कधी घोक नाही, तत्त्वज्ञान नाही. आणि आता सर्वात मोठं संकट, 100 बडकर 1 जे ज्ञानी आहे त्यांच्या पुढं पोथी सांगायची वेळ आली. काय केलं असेल त्यांनी? सहजच विचार करा, कल्पना करा. लगेच पोथी सांगायला सुरुवात केली असेल काय? त्यांनी कितीतरी दुःख व्यक्त केलं असेल, परमेश्वराकडे प्रार्थना केली असेल. ज्याप्रमाणे द्रौपदी मातेनं देवाकडे प्रार्थना केली का आता माझी लाज तुझ्याच हातात आहे. आता ती गेली जी, आता गेल्यासारखी जी, आता 0 मिनिटात काही होऊ शकतं. परिस्थिती तशी गंभीर आहे. वालेराज बाबांची परिस्थिती काय त्याच्यापेक्षा वेगळी होती काय? गंभीर, भयंकर गंभीर. या ताई दंडवत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देवाकडे प्रार्थना केली असेल, माझी लाज आता तुमच्या हातात आहे, लाज राखा. आणि त्याच वेळेस ते वालेराज बाबा जेव्हा पोथी करायला सुरुवात करतात, पूर्वी प्रकरण, फक्त पूर्वी प्रकरण 6 महिने निरूपण केलं त्यांनी. किती? 6 महिने निरूपण करणारे भिक्षुक जे सर्वसाधारण होते, दास होते, ते 6 महिने तत्त्वज्ञान त्यांनी काय म्हणलं, आपण पूर्वी प्रकरण 0 मिनिटात सांगून बसतो. फटाफट सृष्टीमध्ये सुरुवात केली का ते दास्यमोचकपर्यंत त्याचा अर्थ बी सांगतो. 5 मिनिटात पूर्वी प्रकरण संपलं. त्यांना आपली बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी राहते. ते म्हणतात ना, सरड्याची धाव आपली तेवढीच आहे, पण आपण स्वतःला सरडं म्हणायला कबूलच करत नाही. मला सरडं म्हटलं पाहिजे, कारण माझी धाव तेवढीच आहे. पण मी म्हणतो का कधी? मी म्हणत नाही, कारण स्वतःला नाकारत नाही, स्वतःला स्वीकारलेलं आहे ना. म्हणून वालेराज बाबांनी स्वतःला नाकारलं होतं, नष्ट केलं होतं, अस्तित्व संपून टाकलं होतं आणि त्यांनी स्वीकारलं होतं दास होणं. माईमभटांनी तेच केलं, बदल केला, दास होणं स्वीकारलं. म्हणून माईमभट झाले. एकच वचन, एकच साधन, एकच उपाय. कुठपर्यंत घेऊन गेले? दंड. कुठपर्यंत घेऊन गेले त्यांना? त्यांना 1000 शिष्य झाले, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? हजारे वालेराज. ते दास्यमोचक. दास होणं पुरे होणं, फक्त दास होण्याची भावना, प्रवृत्ती, इच्छा हीच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते.
अशा अनेक लीळा आहे की या लीळेच्या प्रमाणातून आपण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे, भीती आहे की मला अनुसरायचं आहे तर माझे अभ्यास झाला पाहिजे, 5 स्थळं झाली पाहिजे. कितीतरी लोकांचं अनुसरण का थांबलं माहिती आहे? बाबा आम्ही अनुसरलो, कपडे घातले आणि कुठं गेलो आणि लोकांनी काही विचारलं तर मग सांगता नाही आलं तर काय, नाही सांगता आलं तर नाही सांगता आलं, नाही सांगता आलं तर नाही सांगता आलं. सांगायचं की मला नाही सांगता येत, माझा देव मला कळाला, समजला, तो मिळवण्यासाठी मी बाहेर पडलोय, हे माझ्यासाठी सर्वात जास्त आहे, ते मला सांगता आलं, मला बात खतम. कितीतरी लोक थांबले का थांबले? अरे दीक्षा घेतली, 5 स्थळं अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला तर अजिबात नाही आहे, मग काय करायचं काय? असं काही नाही. दासो न पुरे, ते दास्यमोचक, दास्याची भावना जर तुमच्या निर्माण झाली तरी तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. परमेश्वराने दिलेले अनेक उपाय आपल्याला सांगता येतील. जर सूत्रपाठात गेलो तर मुक्तीचे दरवाजे परमेश्वराने अनेक ठिकाणी अनेक वेळा खुले करून टाकलेले आहे. आपला हा जीव आहे, आपला हा जन्म आहे, हा मुक्तीचा दरवाजा आहे. त्या दिवशी मी बहुतेक सांगितलं की गाव असतं, गावाला वेस असते, पूर्ण तटबंदी असते. या तटबंदीतून पकडत पकडत जाऊन आपल्याला त्या दरवाजात जावं लागेल, त्या दरवाजातून बाहेर पडावं लागेल. पण आपल्याला खाज सुटलेली आहे की नाही? खरूच खाजवीन तो विरक्त आहे की नाही? देवाने व्याख्या पण करून टाकली, खाज आहे खरजाची, खरूच. आता खरूज हा आजार तर काही राहिला नाही, रोग राहिला नाही, पण आपल्याला भलते रोग लागलेले आणि ते रोग खाजून खाजून आपण सारं लाईफ खराब करून टाकलं आहे. आपलं तर केलंच केलं, आपल्या आजूबाजूंच्याच केलं. त्याला लागली खाज, खाजेसाठी हात सुटला, दरवाजा संपला आणि परत त्या दरवाजात यायचं तर त्याला पूर्ण तटबंदी फिरून यायची. तटबंदी म्हणजे 84 लाख योनी आणि मानव जन्म म्हणजे या दरवाजात आपण उभे. आज आपण दरवाजात उभे, ब्रह्मविद्याशास्त्राच्या समोर उभे, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये उभे आहे की ज्यातून फक्त आपल्याला प्रवेश करून लगेच मुक्तीला जायचं आहे. परंतु तरी आपली इच्छा होत नाही. का होत नाही? आपल्याला माहीत नाही. ते दरवाजे किती दिलेले, देवानी तर एकच दरवाजा नाही दिलेला, अनेक दरवाजे दिलेले. ज्ञानमोचक, मुक्तीचा दरवाजा. दास्य करा, नाही दास्य करता येत, ज्ञान मिळवा. ज्ञानाची व्याख्या काय केली? क्रिया करीतो ज्ञानी. मी आता बडबड करतोय तुमच्या पुढं, काहीतरी सांगतोय, मग मी लई ज्ञानी झालो काय, शहाणा झालो काय? मी जर ते माझ्या हृदयात उतरवलं नाही, तुम्हाला मी जर सांगितलं परमप्रीती करा, आपण विशिष्ट बुद्धी करू नका, आणि कोणी साधक आला आणि मला त्याच्याविषयी प्रेम नसेल आणि माझ्या शिष्यांना मी जर सांगत असेल की त्या मार्गात जायचं नाही, तिथलं साहित्य ऐकायचं नाही, त्या बाबाच्या पोथीला जायचं नाही, मग काय आम्ही भेटलो देवाला? मला ते उतरावं लागेल ना. काल मी सांगितलं तणले वावराचा दृष्टांत. मला माझं साफ करावं लागेल, माझी घाण क्लीन करावं लागेल. ज्ञानमोचक, ज्ञान मिळवा ना. मग ज्ञान आहे काय? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. परमेश्वरांता या 4 पदार्थाव्यतिरिक्त काही जाणणे आहे? जीवाला जीव सांगितला. जीवाला जीव सांगितला म्हणजे काय केलं? तुझ्यामध्ये किती दोष आहे आणि किती गुण आहे, ते दोषाचं रूपांतर गुणात करायचं आहे. आणि त्या गुणात करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने आयडिया पण दिलेली आहे. या समाजातून गुण घ्यायचे म्हटले. तुम्ही जिथे जाल भूताच्या ठिकाणी गुण घ्या म्हटले. आता दुसऱ्याकडून गुण घ्यायचे तर आपण गुणी असावं लागतो. जर आपणच अवगुणी असल्यानंतर आपल्याला काही गुण घेता येतील काय? पहिले आपल्याला गुणी व्हावं लागेल की नाही? पण आपल्याला दुसऱ्याचे गुण दिसतात का? जीवदोषदर्शी का? पहिल्यांदी नजर टाकल्याबरोबर त्या व्यक्तीचा दोष काय हेच आपल्याला दिसतं. हा असाच येतो, तसाच येतो, तर साऱ्या दुनियेचं आपल्याला माहीत असतं, पण आपलं मात्र आपल्याला काहीच माहीत नसतं. आपण म्हणतो तो ना माहिती आहे, आपल्याला सर्व माहिती. हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. त्याला जर सांगितलं ना तू कसा आहे सांग, तर यात काय सांगण्यासारखं आहे का? ज्ञानमोचक, आत्मज्ञान आहे मोक्ष. परमेश्वराने काय सांगितलं आहे? आत्मज्ञान आहे मोक्ष. ज्ञान कशाचं मिळवायचं आहे? स्वतःचं स्वतःने मिळवायचं आहे. होतो कुठं? आलो कशासाठी? काय केल्याने आता मला काय मिळणार आहे आणि ते मिळवायचं कशा पद्धतीनं, हे ज्ञान, हे परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे.
दास्यमोचक, ज्ञानमोचक, आत्मज्ञाने मोक्ष. किती व्याख्या आहे. परमेश्वराने आपल्याला किती दरवाजे खुले केलेले, किती पर्याय दिलेले, किती साधनं दिलेले. कशामध्ये तुम्ही बसता, कशा पद्धतीनं परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत तुम्ही जाता याचा विचार करा, याचं चिंतन करा आणि तो प्रयत्न करा. खूप मोठा विषय नाही आहे हा, परंतु हा आपल्याशीच निगडीत आहे. पण आपण दुसऱ्याशी निगडीत त्याला समजलेलं आहे, म्हणून या साऱ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परमेश्वराने या प्राप्तीसाठी, या मुक्तीसाठी अनेक पर्याय दिले, परंतु ते दुसरे पर्याय आपण जे परमेश्वराने श्रीमुखीचे जे ब्रह्मवाणी आपल्याला दिलेली आहे ना, ती आपण विसरलेलो आहे. परंतु मग आपण काहीच पर्याय, काहीच उपाय करीत नाही असं काही आहे का? आपण तर लय उपाय करतो, परंतु त्यातून आपण सुटतोय का बांधल्या जातो याचा विचार तर करावा लागेल की नाही. दंड होता याचा विचार करावा लागेल. आणि याचा विचार नेमका आपण करत नाही. बांधल्या गाईच्या दृष्टांताच्या माध्यमातून फिरतोय फिरतोय फिरतोय, ती सुटेल काय? आपण फिरतोय फिरतोय, यातून देव भेटेल त्यातून देव भेटेल, इकडं फिटेल तिकडं फिटेल, पळतोय नुसतं पळतोय. कोणी थांबलाय का इथं? इथं कोणीच थांबलेला नाही आहे. आणि मग त्यातून बांधल्या जातोय का सुटल्या जातोय याचा विचार करण्याची ताकदच आपल्यामध्ये राहिलेली नाही आहे. का? तर आपल्यासारखे सारे दिसतात. ते मेंढरं असतात ना, मेंढरं, त्या मेंढरांमध्ये एक दोनच शेळ्या असतात ना. त्या शेळ्या कशासाठी असतात नाही का? ते दिशादर्शक असतात. त्यावरती चालत असतात, ते पुढं चालत असतात, त्याच्या पाठी मग मेंढर चालत असतात. एक मेंढर चाललं का दुसरं मेंढर, हां, एक पळाले का सारे पळाले, आणि एकाला उडवलं का सारे उडावले. आपण मेंढरं नाही आहे, आपण माणसं आहोत, जिवंत माणसं आहोत. आणि ते बी आयरे गैरे माणसं नाही आहे. आपण स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातले माणसं आहोत. आपण बोधवंत आहोत. आपल्याला 4 पदार्थ माहीत आहे, आपल्याला देव माहीत आहे, आपल्या परमेश्वराचा पत्ता आपल्याला माहीत आहे, ॲड्रेस माहीत आहे, तो मिळवण्याचं साधन आपल्याला माहीत आहे, तो मिळवण्याचा रस्ता आपल्याला माहीत आहे. आपण सर्वसामान्य नाही, आयरे गैरे नाही आहे. आपण लाखातले एक आहोत, पण आपल्याला कळतच नाही आपण लाखातले येत आहोत. का? तर आपण फिरतोय, आपल्यासारखे सारे दिसत आहे. हा करतोय, मी करतोय, तो करतोय, तो करतोय. यात आम्ही अडकलोय, तुम्ही अडकले, काय फरक पडतो? मी नवीन साधकांना भेटत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो की बाबा तुम्ही दीक्षा घेतली त्यावेळेस तुमची भावना काय होती आणि आत्ताची भावना नेमकी काय? ते म्हणतात तेव्हाची भावना जी तुम्ही म्हणता ना तीच होती, पण आत्ताची का बदलली? तर आम्हाला आम्ही जे बदललो आहे ना, तर आजूबाजूला तसे दिसतात म्हणून मग आम्ही तसंच झालो. आपल्याला आजूबाजूच्यासारखं नाही व्हायचं आहे, आपल्याला देवासारखं व्हायचं आहे. म्हणून देवाने सांगितलं आहे ते करावं लागेल की नाही. मी जर तुमच्यासारखं झालो, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला, काय फरक राहिला? आत्मज्ञानी मोक्ष, स्वतःची ओळख स्वतःनी ओळखायची आहे, जाणून घ्यायची आहे. विषय खूप मोठा आहे. आज परमपूजनीय तपस्विनी आपल्या वंदनाताई आपल्यापुढं मार्गदर्शन करायला येणार होत्या, त्या लेट झाल्या. हरकत नाही. आपला मंडळाचा जो उद्देश आहे, बोललं पाहिजे. आपण गप्पा किती मारतो, धर्मावरती बोललं पाहिजे. तुम्हाला मी पहिल्यांदा सुरुवात सांगितली का यांच्याकडे खूप भांडवल आहे, चालते बोलते विद्यापीठ आहे, यांनी शास्त्राला वेळ दिलेला आहे. धर्मामध्ये मार्गांमध्ये कितीतरी तपस्विनी आहे, कितीतरी भिक्षुक आहे का जे वेल एज्युकेटेड आहे, शिकलेले आहे, त्यांचे 5 स्थळं अभ्यासलेले आहे. याचा अर्थ त्यांना काही बोलता येत नाही असं नाही, पण त्यांना संधी नाही भेटली, ते उभे नाही राहिलेले. परमेश्वराने यांच्यावर जबाबदारी दिलेली आणि मंडळाचा उद्देश आहे का जो झोपलेला आहे त्याला जागा करणं, झोपलेला आहे त्याला जागा करणं, जो जागा झाला त्याला उठवणं, जो उठला त्याला चालायला लावणं, जो चालला तो पळायला लावणं, जो बोलत नाही मुका आहे तो बोलायला लावणं. हा उपक्रम आहे. म्हणून तर 3-4 दिवसापासून पाहिलं तुम्ही, वासनिक लोक बोलतात, 1-1 तास बोलू शकतात आणि असे भरपूर आहे. आमच्याकडे स्त्रियासुद्धा वासनिक, पण त्यांना संधी दिलेली आहे. म्हणून मी ताईंना विनंती केली होती की तुम्ही या. ते म्हणे आजपर्यंत असा प्रसंग आलाच नाही. प्रसंग आला नाही तर प्रसंग आला आहे. देवाने तुमच्यावर जबाबदारी दिली, तुम्ही एक मार्गाच्या आता संचालिका आहात, तुमच्यावर एक जबाबदारी आहे. 4-5 गावाचे तुम्हावरती जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे. तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल, बोलावं लागेल. जेव्हा तुम्ही सुंदर असं बोलतात तेव्हा लोकांना कळतं, लोक बोलवतील, निरोपण करता येईल. बरं, आपला उद्देश काय? तुम्हाला माझा उद्देश काय? मी बोलल्यानंतर मी इंजेक्शनही मारतो, टोकतोय बिन, वरून परत पाणी फिरवतो. तुम्ही उठावं, समजावं, जाणवावं आणि त्यातून परमेश्वर प्राप्त करावं, हाच उद्देश आहे. बाकी दुसरा उद्देश काय?
आणि म्हणून त्यांचं आपण मार्गदर्शनला घेणार आहोत. बऱ्याच तत्त्वज्ञानाच्या गोष्टी जर आपण केल्या तर चर्चा करण्यासारखी आहे, परंतु आजचा विषय अति महत्त्वाचा होता की परमेश्वराने आपल्याला अनेक उपाय दिलेले, ते दास्यमोचक, ज्ञानमोचक, आत्मज्ञाने मोक्ष, अजून लिंगपाते मोक्ष आहे की नाही. लिंगपाते मोक्ष, हे लिंग हे कशाला म्हटलेलं आहे? देवतेच्या मळाला. आणि देवतेचं आपल्यावरती अंमल न चालणं, देवतेचं अधिष्ठान आपल्यावरती न चालणं म्हणजे त्याला नाकारणं, तोच मोक्ष आहे. आणि आपण तर म्हणतो मग आम्ही नाकारलं आहे, आम्ही परमेश्वराचीच भक्ती करतो आहे, स्थान तिथंच करतो आहे, क्रिया तिथंच करतो आहे, परंतु आपण सारे जे कामं आहे ते दृष्टपर करत असल्यामुळे ते देवतेचीच करतो आहे. लिंग पाते मोक्ष, त्याच्यातून निघायचं आहे आपल्याला. मला फक्त देव हवा, तोची भेटावा, तोची व्हावा, हा उद्देश माझ्या जीवनाचा जेव्हा ठरेल त्या मिनिटाला तुम्ही प्राप्तीला गेले. प्राप्ती खूप मोठी आहे असं समजू नका. परमेश्वराने ती तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे आणि अनेक उपायाच्या माध्यमातून निर्माण केलेली. त्याच्यामुळं हे आपण लक्षात घ्यायचं का आपल्याला कोणत्या ठिकाणी बसता येईल. तुम्ही दास्य करू शकता, ज्ञान घेऊ शकता, स्वतःची ओळख करून त्यातून मिळू शकता की आपल्यावरती आता कोणाचं अधिष्ठान न चालता फक्त आणि फक्त देवाचं अधिष्ठान चाललं पाहिजे. कुष्ठरोगाच्या दृष्टांतातून त्याला तर सारे कुटुंब न्यायला आले होते. ते म्हटले आता तुमचा मी नाही, मी तुमचा नाही, मी देवाचा, देव माझा. तुम्ही किती भामटे मला कळाले ना. आपल्याला किती भामटे कळूनसुद्धा आपणही भामटा होतो, पण आपण निघत नाही. मानभाव भामटा नसतो आणि भामट्यांचा धर्म पण नसतो. मानभाव स्पष्ट, पारदर्शक, स्ट्रेट फॉरवर्ड, डोळ्यात डोळा घालून बोलणारा का मला देव होणारे तुम्हाला देव होईल हा सांगणारा मानभाव असतो. हे लक्षात. म्हणून तत्त्वज्ञान खूप मोठं आहे. आपण वेळ न दवडता पूजनीय तपस्विनी वंदनाताई यांना मी विनंती करतो की आपण इथं यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांनी टाळ्या वाजवून ताईंचं स्वागत करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तयारी करू.